नमस्कार. घर आणि टीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे केप्रची तयार चकली भाजणीचा रिव्ह्यू आणि सोबतच ही चकली भाजणी वापरून चकल्या कशा बनवायच्या याची अगदी सविस्तर कृती. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. ह्या चकल्या कशा होतात, त्या व्यवस्थित होण्यासाठी काय करायचं किंवा ह्या चकलीची चव कशी आहे हे सगळे मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे केप्रचं चकली भाजणी. अर्धा किलोचं हे पॅक आहे. तयार चकलीचं पीठ आहे ज्यामध्ये तिखट मीठ सगळं ऑलरेडी टाकलेलं असतं. आपल्याला फक्त याच्यात तेल ॲड करायचं असतं, पाण्याने मळायचं आणि चकल्या बनवायच्या. तर हे जे पीठ आहे हे अर्धा किलोचं आहे आणि ज्याची MRP आहे 140 रुपये. तर मग चला आता बघूया की हे पीठ वापरून आपण चकल्या कशा बनवायच्या आहेत ते. तर आता केप्रची चकली भाजणी वापरून चकल्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर आपण हे पीठ मोजून घ्यायचं आहे. कारण आपल्याला पुढचं जे प्रमाण आहे म्हणजे तेलाचं आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला मोजून वापरायचं आहे. तर मी इथे घरातली एक वाटी घेतली आहे. तुम्ही कोणतीही वाटीचं प्रमाण इथे घेऊ शकता. अगदी तुम्ही मेजरिंग कप वापरत असाल तरी चालेल. फक्त हे पीठ मोजताना आणि पाणी मोजताना सेम वाटी किंवा कप आपल्याला वापरायचं आहे. तर इथे हे पीठ मोजून घेते. अगदी काठोकाठ भरून ही जी मी वाटी घेतली आहे ह्याचे 4 वाटी हे पीठ भरलं आहे. अर्धा किलो पीठ आहे आणि घरची वाटी बघितली तर 4 वाटी हे पीठ भरलं आहे. चला आता पीठ मोजून झालं. आता गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. तर जेवढं आपण पीठ घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 4 वाट्या मी पीठ घेतलं होतं, इथे 4 वाट्या मी पाणी घेते. तर काठोकाठ ही जी वाटी आहे ती भरायची आणि तसं आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. 4 वाट्या पाणी झालं. आता आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊ. तर तेल किती घ्यायचं आहे? एका वाटीसाठी 1 चमचा. मेजरिंग कप वापरत असाल तर एका कपासाठी एक जो टेबलस्पून असतो त्याचा उपयोग करा. घरगुती जी वाटी असते मध्यम आकाराची तर तिच्यासाठी तो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तो वापरा. इथे मी 4 वाटींसाठी बरोबर 4 चमचे तेल टाकून घेतलं आहे. तेल इथे तुम्ही कुठलंही वापरू शकतात, जे आपण एरवी भाजीसाठी वापरतो ते. आता आपल्याला हे जे पाणी आहे हे चांगलं उकळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा आपल्याला ह्याच्यात मीठ वगैरे काहीच ॲड करायचं नाही. सगळं ते चकली भाजणीमध्ये ऑलरेडी ॲड केलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी फुटली. आता यामध्ये हे सगळं पीठ टाकायचं. गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे ते पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, हे सगळं छान एकजीव करून झालं. आता याच्यावरती झाकण ठेवू आणि आपल्याला हे 10 मिनटं असंच राहू द्यायचं आहे. चला 10 मिनटं झालेली आहेत. 10 मिनटानंतर हे जे पीठ होतं मी एका ताटामध्ये काढून घेते. आपल्याला आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पण पीठ अजून खूप गरम आहे, हाताला चटके बसू शकतात. त्यामुळे थोडंसं आपण याला कोमट होऊ देऊ. थोडं कोमट झालं की मग पाण्याचा हात लावून हे पीठ चांगलं मळून घेऊ. हे पहा, अगदी 5-6 मिनटात पीठ थोडंसं कोमट झालं आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावायचं, कोमटच पाणी वापरायचं आणि हे पीठ छान मळून घ्यायचं. चला इथे पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात चकल्या बनवून घेऊ. चकल्या बनवण्यासाठी चकलीचा जो सोऱ्या असतो त्याला आतून तेल लावून घेतलं. त्यामध्ये हे पीठ टाकायचं. पण पीठ कसं भरायचं? अगदी दाबून भरायचं बरं का. त्याच्यामध्ये आपल्याला एअर बबल ठेवायचे नाही आहेत. म्हणजे पीठ भरताना जर त्यात गॅप असेल तर आपली चकली बनवताना चकली तुटू शकते. अगदी व्यवस्थित पीठ भरून झालं. झाकण बंद केलं. चला आता याच्यात चकल्या बनवून घेऊ. हे बघा, अगदी छान अशी याची चकली बनते. काटेदार चकली तयार होते आणि शिवाय ही चकली अजिबात तुटत नाही. पीठ अगदी व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. चकली कुठेच तुटत नाही आहे. पण तरीसुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की ही चकली आपल्याकडून तुटू शकते तर मग ताटाच्या अगदी जवळ सोऱ्या धरायचा आणि चकली छोटीशी बनवायची. म्हणजे एक मध्यम आकाराची बनवायची, 2 किंवा 3 वेढे असलेली. चकली तयार झाली. आता आपण त्या तळून घेऊ. चकली तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करायचं. त्यानंतर यामध्ये ह्या चकल्या सोडायच्या आणि आता मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या. आपण जनरली चकल्या लो फ्लेमवरती तळतो, पण हे केप्रचे जे पीठ आहे ह्याच्या चकल्या तळताना आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरती ह्या चकल्या तळून घ्यायच्या. हे बघा, आलटून पालटून मी ह्या चकल्या छान तळून घेते. थोड्याशा जास्त तळायच्या. रंग याचा खूप काही बदलत नाही.
त्यामुळे आपल्याला असं लक्षात येणार नाही, पण जे बुडबुडे आहेत ते कमी झाले की समजायचं आपली चकली तळली गेली आहे. चला आता चकलीची एक बॅच तळून झाली की त्यानंतर आधी चकली खाऊन पाहिजे. म्हणजे आपल्याला याच्यात अजून काही ॲड करायची आवश्यकता असेल तर आपण करू शकतो. खाल्ल्यानंतर आमचं लक्षात आलं की ही चकली थोडीशी कमी तिखट आहे, त्यामुळे यामध्ये मी पुन्हा एक चमचा तिखट ॲड केलं, 1 चमचा तीळ आणि पाव चमचा ओवा ॲड केल्या. मीठ यामध्ये ऑलरेडी थोडंसं जास्त आहे, त्यामुळे चुकूनही याच्यात मीठ टाकू नका. तर आता पुन्हा हे थोडंसं मळून घेतलं तिखट वगैरे ॲड करून. आता हे कशासाठी, जर आपल्याला अगदी चटपटीत चकली हवी असेल तर, नाहीतर नॉर्मली ही जी चकली भाजणी आहे तिच्यात जे प्रमाण आहे ते योग्यच आहे, पण थोडीशी जर अजून तिखट हवी असेल तर आपण त्याच्यात तिखट ॲड करू शकतो. चला आता याच्यात तिखट वगैरे ॲड करून झालं. पुन्हा आता मी ह्या चकल्या तयार करून घेते. आणि ह्यावेळी चकली म्हणजे आम्हाला खरंच खूप आवडली. जे आपण म्हणतो ना की आतून पोकळ अशी चकली तयार व्हायला पाहिजे, ती ह्या पिठाची तयार झाली. आतून अगदी छान पोकळ अशी चकली होती. फक्त तळताना मीडियम टू हाय फ्लेमवरती तळायचं, लो फ्लेमवरती तळलं तर चकली खूप जास्त तेल पिणार. चला आता इथे सगळ्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि छान काटेदार अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. चकली बनवताना खूप काही तुटत नाही, एखाद्या वेळी तुटू शकते, पण ते खूप नॉर्मल आहे. त्यामुळे चकल्या अगदी झटपट तयार होतात. चवही छान आहे, खुसखुशीत आहेत, कुरकुरीतसुद्धा आहेत. सगळ्यांना आवडतील अशा या चकल्या आहेत. फक्त आवश्यकता वाटत असेल तर याच्यात तिखट आणि तीळ किंवा ओव्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही वाढवू शकतात. आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.